अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील NICU विभागाला लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात भेट देत पाहणी केली आणि प्रशासनावर गंभीर सवालही उपस्थित केले। रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं होतं, तर मग आग लागल्यानंतर स्प्रिंकलर सिस्टम का सुरू झाली नाही असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला। स्प्रिंकलरची नियमित तपासणी होत होती का याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा नवनीत राणा यांनी दिलाय। तसंच या घटनेची तांत्रिक आणि निष्पक्ष चौकशी करून रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे पुन्हा ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। जिल्हा श्री सामान्य रुग्णालयामध्ये आग लागून जे आहे ते 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, पाहणी करताय, काय तुम्हाला प्रथमदर्शनी समोर येत आहे? याच्यामध्ये आज सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो श्री सामान्य रुग्णालय अमरावतीचे त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे। त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली। 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेलं आहे। प्राइमरी फेसी जो हा आग आहे ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे, आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे। जेव्हा मागे जुनी आमची जी बिल्डिंग होती तिथे जेव्हा आग लागली होती तेव्हा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की नवीन बिल्डिंग इमारत झाली त्याचं लोकार्पण करून लवकरात लवकर सगळी गोष्टी तिथे सुरू झाल्या पाहिजे। आणि इथे सुरू केल्यानंतर इमारत आमच्या कार्यकाळामध्ये झाली, सगळं काही खूप सुंदर झालं आहे। पण जेव्हा आता आग लागते आणि फायरचे जे गोष्टी असतात ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो एक 2 स्प्रिंकलर सुरू होते, त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल, कारण लहान मुलं जे प्री मॅच्युअर्ड असतात, ज्यांच्या वेट बरोबर नसते, जे हेल्थ इश्यूनी जन्म घेतल्यानंतर जे प्रॉब्लेम असतात त्यांना सगळ्यांना असे याच्यामध्ये आपण ॲडमिट करतो आणि त्या 3 लहान मुलांचे जीव जेव्हा जाते तर मी सगळ्यांना एवढीच सांगेन आणि आता मंत्री महोदयशी मी तेच बोलणार आहे, जर कोणी याच्यात चुकीचं आढळलं त्याच्यावर कडक कारवाई आणि त्याच्यावर की त्यांनी काम नाही केला आणि स्प्रिंकलर चालू नाही झाला, फायर ऑडिट जर नाही झाला असेल तर मग त्यांची खेर नाही आहे एवढं लक्षात ठेवा त्यांनी। 1 वर्ष झालं, 1 वर्षापूर्वीच इथे शिफ्ट झालेले रुग्ण, नवीन इमारत असून सुद्धा असं प्रकार होणं म्हणजे किती गंभीर आहे। आणि कारण भंडारामध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर सरकार अलर्ट मोडवर होतं। प्रत्येक रुग्णालयामध्ये अप टू डेट म्हणजे काहीच झालं तरी पूर्ण यंत्रणा सक्षम झाल्या पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे, परंतु हे प्रकार समोर आल्यावर काय समोर व्हेंटिलेटर तर सबस्टँडर्ड नाही असं देखील चर्चा होत आहे की निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर या ठिकाणी आणले असावे, त्यामुळे देखील हा प्रकार घडला तर नाही। 100% जर कुठेही चुकी असन, व्हेंटिलेटरमध्ये चुकी असन, फायर ऑडिटमध्ये चुकी असन, स्प्रिंकलर का नाही चालले त्याच्यामध्ये चुकी असन आणि ज्यांची जबाबदारी असन, हा खूप सिरियस सब्जेक्ट आहे। कारण गरीब मुलं, परिवारचे मुलं इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतात आणि खूप विश्वास घेऊन येतात की आमचे मुलं जर याच्यामध्ये राहिले तर ते बरे होतील। पण जर अशी घटना होते तर प्रत्येक लोकांचे सरकारी हॉस्पिटलवरनं जे विश्वास उठते ते आम्ही उठू देणार नाही आणि जर कोणी याच्यामध्ये चुकीचं आढळलं तर नवनीत राणा आहे माझं नाव, त्यांना एकेकाला सोडणार नाही। कारण लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे तर त्यांना जिनके ऊपर अगर दोष आ गया तो उनके ऊपर हत्या का ही ये कलम लगना चाहिए, उसकी कारवाई जरूर करेंगे। नवीन रुग्णालय आहे, नवीन रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। नवीन रुग्णालयात जर अशी घटना घडत असेल तर जुन्या रुग्णालयांचा काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो? माझं म्हणणं आहे नवीन असो जुनी असो आणि जेव्हा आपलं हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त जर पेशंट येत असन, बाळ येत असन, लोक येत असन, तुम्हाला जर जपत नसन तर तुम्ही सांगितलं पाहिजे की अजून आम्हाला मोठं पाहिजे
म्हणून त्याच्याकरिता आपण दुसरी सुविधा लावू. पण जीव घेणं आणि बाळांच्या जीवासोबत नाही तर कोणाची जीवासोबत खेळणं हा कोणाचाही अधिकार नाही आहे. झपत नसेल तर पूर्ण यंत्रणांनी सरकारला कळवलं पाहिजे की असं असं आहे, खूप जास्त अपेक्षापेक्षा जास्त इथे रुग्ण येत आहे, तर आम्हाला अजून फॅसिलिटी करून द्या. सरकार करून देण्यासाठी तयार आहे ना, डिपार्टमेंटनी सांगितलं पाहिजे. पण एवढंच आहे, जे आज घटना झाली खूप दुःख देणारी घटना आहे. कारण लहान लहान बाळ, त्यांचा परिवार, गरीब लोक अतिशय गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात ज्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांच्या मुलांसोबत खेळण्याचं काम हा कोणत्याही व्यक्तीचं काम नाही आहे. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणारच. जसोमतीताईंनी 56% घेण्याचं सरकार आहे असं जसोमतीताईंनी 56% आज जो अमरावती में ये घटना हुई है हमारे एबी न्यूज मराठी, विक्रम ढोके, अमरावती.